खूप लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायला लाज वाटत असेल. आज 26 जानेवारी आहे, गणतंत्र दिन, रिपब्लिक डे. आज बाबासाहेबांच्या नावाशिवाय हा दिवस असूच शकत नाही. पण काही लोकांना लाज वाटते, त्याच्यामुळे त्यांनी नाव घेत नाही. आज असाच एक भीमाची वाघीण दाखवतो तुम्हाला. नाशिकमध्ये एका रॅलीमध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही, त्याच्यामुळे एका ताईनी त्यांना जाब विचारला. मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पदरात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत, त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे, तो प्रजासत्ताक दिनाचा जो मालकी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी, रे